नमस्कार दोस्तों. आई शपथ यार, तिकडे बघा काहीतरी चमकतं यार. असं ते वाटतं कोणत्या प्राण्याचे या कोणाचे तरी डोळे चमकतात ते गाडीच्या उजेडाने. यार खूप भीती वाटते यार. इतक्या संध्याकाळी आपण बाहेर आलो फिरण्यासाठी. आता संध्याकाळचे 11 11:30 वाजले. आपण चाललो आहोत एका छोट्याशा गावाकडे. त्या गावचं नाव आहे टाका. आणि अरे हे रस्ता तर खूप खराब दिसतो यार. हे असं वाटतं की शेताचा रस्ता यार. हे तर खूप चमकतं यार. ते काय काय असवलं यार. हे कोणत्या प्राण्याचे डोळे असतील हे. खूप डरावणे राहत आहे. आणि तुम्ही माझ्या संगत चालूच राहा. गाडीचा मी उजेडा कमी जास्त करतो आहे कारण ते प्राणी दिसत नाही मला. इतक्या संध्याकाळी असं वाटते तो माझ्या पिच्छाच करतो आहे यार. इतकं मी तर इतकं घाबरलो आहे ना आता. मला काही सुचतच नाही. तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा. मी तुमच्या गावाकडे येण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि हां, प्रथमे मला गावचं नाव सांगू शकता कारण मी लातूरचा आहे ना. आपल्या मराठी माणसाला, मराठवाड्याच्या माणसाला तुम्ही सपोर्ट करा. मी प्रत्येकाच्या गावात येईन, प्रत्येकाची ओळख करून घेईन आणि प्रत्येकाला भेटेन. तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये मला तुमच्या गावचं नाव सांगा, ठीक आहे? कंटिन्यू आपण 1 तास झालं चालत आहे. आणि 1 तासामध्ये आपण आतापर्यंत तरी 20 किलोमीटर तरी आपलं कंप्लीट झालेलं आहे. कारण हे रस्ता खराब असल्यामुळे लवकर डिस्टन्स कंप्लीट नाही होऊ शकत यार. आता मी तुम्हाला माहिती आहे का, ही गाडी फक्त 20च्या स्पीडनं चालवत आहे. रस्ता खूप बेकार आहे. आणि इतक्या संध्याकाळी आता वाजले ते संध्याकाळचे 12. आणि आपण आपल्या संध्याकाळच्या 12 वाजता जात आहे रस्त्यानं. इतकी डरावणी रात्र आहे. आणि काहीतरी तरी प्राण्याचे डोळे चमकत होते ना रे आपल्याला. दिसले का नाही ते तुम्हाला? तुम्ही ते मी रिंग करतो ते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये नंतर एडिट केल्यानंतर, ठीक आहे? आणि तुम्ही रात्री संग सोबत राहा. कारण अशा रात्री तर मी एकटं काही चालवू शकणार नाही. तुम्ही माझ्या संग सोबत राहा, मेसेज करा, इनबॉक्स करा. आणि आपल्या भावाचा हौसला तरी वाढवू शकता. मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता का कोणी असल्या संध्याकाळी असल्या ओबडधोबड रस्त्याने गाडी चालवली असेल. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी ब्लॉगर, मोठो ब्लॉगर असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आपण ग्रुपमध्ये बाईक रायडिंग करू आणि लांब स्टोरला जाऊया ग्रुपमध्ये. नक्की तुम्ही मला सांगा फक्त कोणी बाईक रायडिंग करतं आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस, ठीक आहे? आपण सगळे ग्रुपमध्ये जाऊयात. हे बघा मित्रांनो, आपण आलो आहे अर्ध्या रस्त्यामध्ये. आणि आपला जाण्यासाठी फक्त 1 तास लागणार आहे. अरे हे बघा, याला बोलतात ओढा मराठीमध्ये. आणि आता सध्या तरी कोरडा फट आहे. बाईक चालवायला खूप त्रास होत होता इथं. रेस द्यायला लागत होते. गाडी चढत नाही तो पण. हां, तर जाऊयात आपण हळूहळू. आणि यार इथं असं वाटतं की शेतकऱ्यांना त्रास नाही होत आहे का? इतक्या अंधारामध्ये इकडे येतात आहे दारं धरण्यासाठी. रस्ता तर खूप खराब आहे. कसं शेतकऱ्यांची लाईफ खूप बेकार आहे यार. अरे या गावामध्ये कुणाची नजर लागली रे माझ्या गाडीला. गाडीच चालू होत नाही. अरे भाई, तुझ्या गाडीचं जरा ते फोकस खाली तरी लाव. डोळ्याच्या आईबन करून टाकायला लागला ते. डोळ्यामध्ये खूप चमकतं ते यार. इथं माणसं काही ऐकतच नाहीत रे बाबा. बघा ना ते किती ते चमकतं डोळ्यावरती. तर ते फोकसच नाही कमी करत आहे. आपण आता आलो आहे छोट्याशा गावामध्ये. त्या गावचं नाव आहे टाका. कंटिन्यू आपण 2 तास रायडिंग केलेली आहे. आता समजले का बघा, या गावचे लोक अजून पण जागीच आहे. कोणीच नाही झोपलेलं अजून. रस्त्यावरती छोटे लेकरं पण दिसतात.
ये गाडीचं खाली तुझीच वाट बघत आहे. काय कुठं बघूनच असतात रे. आता आपण जाऊया समोर. हा या गावामध्ये बल्ब खूप लावले. ये बाई ये तुझीच कमी होती आता. काय माणसं बघतात रे. एका दिवशी येतात माझ्या गाडीच्या टायराखाली मस्त ना बोमाटा. हे बघा हे गाव सुंदर आहे. लाईटिंग जिथलं तिथं सारे माणसं तर दुकान बंद करतात ते. आता आपण आलो आता मेन चौकामध्ये पानपट टपरी तर अजून पण चालूच आहे. हे मावशी एवढ्या संध्याकाळी जातात कुठे. हे ग्रामपंचायत बँक आहे ते खूप झाडं दिसतात. ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक खूप मस्त केलं या गावकऱ्यांनी. इथे झाडं खूप लावला. हे कोणचं मंदिर आहे. हा हे भीमाशंकर मंदिर टाका. या मंदिराची खूप वेगळी कहाणी मी एका दिवशी सांगेन तुम्हाला. आता आपण जाऊयात माझ्या मित्राच्या घराकडे. आता इथून गाडी जाते आपली त्याच्या घराकडे जायचा रस्ता बघा तुम्ही किती मस्त आहे. असं वाटतं की त्या माझ्या गाडीचं टायर एक एकीकडे आणि दुसरे तिसरीकडे जाईल आता. पण या गावामध्ये ना जागोच्या जागी खांब आणि त्या खांबावरती बल्ब तरी आहेत. आणि या माणसाने थोडं तरी रस्त्याकडे काम दिलं पाहिजे. रस्ते आहेत तर गावचा विकास आहे. माझ्या मित्रांनो आपण आपल्या मित्राच्या घराकडे पोचलेलो आहोत. आता आपल्याला वळायचं आहे डावीकडे. मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन तर मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, गुड नाईट, बाय बाय.